काय हय हय काय गहू करते? गोळा करू राहिली गहू अरे अरे हळूहळू वाटायची खाता पाहिजे पिलू काय पूर्ण दिन हे केलं बघ गहू पार शिवन्या बस ना ए शिवन्या अग काय करते? हय हय पिलू कोंबडीचं ए बाबू त्यालाच पाय. अरे काय आहे? अयो काय अयो चाललंय? गहू गोळा करू लागले बाबा बरोबर तेव्हा पाय टाकून उठले, पाय. अशा टायमाला गहू गोळा करायला पाहिजे पिले खाली जा. तिला मजा वाट राहिली त्यावेळी काही म्हणू नका. पिले नीट बसव. शिवन्या गोळा करू लागती. थोडं थोडं बरं का ना. हळूहळू हळूहळू तिला किती मजा वाट राहिली ए, मागचे गोळा कर. मामा आणू सोनू तिला गावात पण शिवन्या. बुजावलं काय हा बुजावलं का आला खेळती काय बाई आरड ग मोठा ना पिले हा इथं बाई कर इथं बाई आणि इकडे तोंड करून बसावा आणि हो. इटा बाई करू नको इथं बाई करायला तिचं इथं बाई नाही लक्षात आता गहू गहू गोळा करायचे तोंडाचा खाईन खाई नाही 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 तिला म्हणा मी करते तसं कर इटाबाई नाही इटाबाई नाही सध्या आता गव्हावर मुळे गहू गोळा करायचे ना गोळा गहू करूला मागचे कर तू गोळा आता ती पाणी किती छान गोळा करून राहिली ए, ना ते नड्यात जाईन बरं का पान त्याशी गेलो होती या हा गहू फेकून देते गोळा करते बाई घेतल्या नाही का? अहो पायाकडे उडी ती तिच्या तेव्हा मांडीवर घेऊ राहिली तिच्या अयो ए पिल्लू अगं काय चालू आहे गहू सगळे अंगावर घेतले तर तिला मजा वाट राहिली गावामध्ये तर आहे ना दिवस सकाळी ना गहू पांगवतो वाळायला म्हणजे वाळायचे राहिले होते ना मग सकाळी पांगून देतो आणि संध्याकाळी कसं शिरळ राहतं ना म्हणजे ऊन नाही राहत काही नाही आणि गहू सकाळची गरम राहत्या दिवसभर तापील राहते ना उन्हानी मग आम्ही संध्याकाळीच गोळा करतो मस्त अशी शिवण्या पण गहू म्हणजे गहू बरोबर खेळती काय चालू पिल्लू ए पिले काय करती हा शिवन्या अयो अयो माग रिल्ली ना ती मजा वाटती तुमच्या सारखं गोळा करायला पाहती ती बाच मजा वाटती तिला चाल भीती नाही वाटत का बाबा अंधार झाला ना हा तिला आवडत आहे गहू लहान लेकरांना तरी असंच आवडतं असं काही असलं का गोळा करायचं खेळायचं है ना पिल्लू सांगतील बर का हा अयो डेब्रू इकडे बघ शिवन्या पुढे शिवन्या तिला गव्हाची मजा वाटू राहिली झाड खेळू द्या आता ती पान कशी करती आंघोळ घेतली गहू काय चालू आहे पिल्लू काय करते शिवन्या अरे ढिरी बाबा वर झालं ना कपले कपले वर झाले हा हॅलो फ्रेंड तर आता संध्याकाळचे ना 7 वाजले कम्प्लीट तर आज थोडा उशीरच झाला स्वयंपाकाला तर आज आहे ना बरेच दिवस झाले चिकन खाल्लं नव्हतं तर आज सगळे पण म्हणे आपण मटणाची भाजी बाजरीच्या भाकरी करू मग आज आहे ना मस्त असं गावरान कोंबडा म्हणजे मामाने कट करून आणलाय गावातून तर आज भाजी बनवायची मस्त अशी तर रात्री मी ना धुवून काढलंय आणि बारीक कट पण केलंय ते पण मी तुम्हाला दाखवते नेन करायचं हे बघा मस्त असं धुवून काढलं तर पीस मोठी मोठी होती थोडीशी बारीक केली आत्याने कट केले त्यानंतर इकडे खुरसणी काढली आहे म्हणजे धना पावडर जाडं मीठ आणि हळद इकडे काळा मसाला काढला होता तर भाजून घेतला तो बी तर आज मस्त अशी गावरान कोंबडीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवायचे तर मस्त असं मटणाला खलसणी लावते आत्या त्यात धना पावडर मीठ आणि हळद हां उलट पण ठेवलं हां
तर याला थोडा टाइम लागतोय ना आता व्हायला. गावरान आहे ना, गावरान मटण शिजायला थोडासा टाइम लागतो. आणि भरपूर असं गरमू राहिले उन्हाळ्या दिवसात हेच लई मोठा प्रॉब्लेम राहतो, लई गरम. तर नंतर पाणी टाकायचं ना. थोडस मसाल्यामध्ये वाफण ते मग टेस्ट भारी लागते. तोपर्यंत इकडे ना मी मसाला वाटून घेते मिक्सरमध्ये. फ्रेंड तर आता उकडून झालेलं आहे आणि आता भाजी बनवायची. गावरान कोंबडीची आहे ना, कोंबडी कापली होती कोंबडा गावरा. हा ना. तर उकडून झालेलं आहे. मसाले पण काढले, काळा मसाला. चरचरीत करणार आहे फिकी. मापात तर किलो जागा नाही ना उठले त्यांच्या मनावर पुरी बाई झाला. बरी फिकीच मग काय. गावराण्याचा फरकच पडत होता ना मटणाचा. चव एवढीच लागणार, भाजी भारी होईल. काळा मसाला आहे तो. काळा मसाला त्याला परतून घ्यायचा. परतून घ्यायचा. मसाले पण टाकायचे. लाल तिखट संगमनेरी भाजका, एवढी मसाला, लाल कढी मसाला आणि मसाले परतून घ्यायचा. आता त्याला कांदे असे परतून झाले का परत उकळे आले पण टाकायचं कोथिंबीर. परत पण टाकायचं. उकडलेलं मटण टाकायचं परत. आपल्याला पाहिजे तर भाजी आता उकळी आली नाही ना अजून. भरपूर झाली भाजी, पण भाजी झाली. आता भात झाली. वरून कोथिंबीर सोडली. आता कांदा लिंबू चिरायचा मस्त बाहेर जेव्हा. मग भात पण झालाय. उकळी येऊन दिली. तर चला. हॅलो फ्रेंड, सगळा स्वयंपाक करून झालाय. बाजरीची भाकर, कांदा लिंबू आणि आता आम्ही बाहेर हवेशीर जेवायला बसलोय. आणि प्रियांका पण नेमकं पिलो कशी गेली. ताटा यायची अजून बरं का. तरी बिरी कस काय बघू वाढ बरं कर ना एक ताट. मस्त आहे बरं का. चला आता आम्ही जेवायला बसतो मित्रांनो. भाजी झणझणीत व्हायला आज. तुम्हालाच घ्या पहिले. तरी पहिली वाडी थांबे ना. जरा फरक मार. तर थोडी रस्सा पिऊन पाहतो. एकच नंबर झालेली भाजी. करा तुम्ही सुरू. सुरू बसा तुम्ही. एकच नंबर आहे का. तर चला या जेवायला.